नात हे मातीशी. सन 1657 जेव्हा मुघल साम्राज्य हिंदुस्थानावर राज्य करण्याची इच्छा करीत होता, तेव्हा त्यांच्या समोर पहाडपणे उभे होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच दरम्यान जन्मले एक धर्मयोद्धा वीर संभाजी. याच धर्मवीराच्या पराक्रमाची, सामर्थ्याची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. श्री शंभो शिवजातस्य मुद्राव्यव्रीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते तस्य नोपरि. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दर्या नभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. शास्त्रनीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला. प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला. नियतीने घात घेतला. अवघ्या 2 वर्षांचं वय असताना संभाजी राजांचे मातोश्री सईबाई महाराणी यांचं निधन झालं. यावेळी समोर आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवबा घडवायचा हे जिजाऊंनी आपल्या हाताशी घेतलं. तसेच शंभूराजांच्या शिक्षणाची जबाबदारी केशव पंडित यांच्यावर सोपवली. शंभूराजांचा शस्त्रसह शास्त्र अभ्यास पण पूर्ण झाली. केशव पंडित जबाबदारी पूर्णत्वास नेलीत. आम्ही खुश आहोत. मला सांगा, जगात सर्वात उंच काय? हिमालय का सह्याद्री? मराठ्यांची मान. काय व्हायला आवडेल? दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर स्वराज्यातली होईन, आणि तलवार झालो तर आई भवानीची होईन. काय करायला आवडेल? भगवा रक्तात भिजवायला आवडेल. धर्म, अर्थ, राज्य, नीती, समाज असे अनेक कलाविद्येमध्ये संभाजीराजे तेच तर्रार पारंगत झाले. संस्कृत, इंग्रजी सहित 16 भाषा येत. बुद्धभूषणम, नायिकाभेद, 7 शतक असे अनेक काव्यग्रंथ लिहिले. तसेच आग्र्याची कैद व अनेक मोहिमेमध्ये महाराजांना साथ दिली. शंभूराजे 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 राजे 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 शंभूराजे शंभूराजे शंभूराजे. तळप 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 तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान.
तळप 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 तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान. तू अभिमान, तू अभिमान, सकल जनांचा तू अभिमान, भगव्या रक्ताचा तू अभिमान. शंभूराजे 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 शंभूराजे. पुढे महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले व युवराज उत्तर दिग्विजयासाठी मुघलांच्या छावणीत गेले. सुमारे 2 वर्षानंतर महाराज व शंभूराजे यांची पन्हाळगडावर भेट घडली. क्षमा असावी आबासाहेब, अदब विसरलो. तेरा जानेवारी 1680 पन्हाळगडावर झालेली ही बाप लेकाची भेट शेवटची भेट ठरली. महाराज रायगडावर परतले, पण काळाने घात केला. महाराज आजारी पडले, प्रकृती खालावली. अखेर 3 एप्रिल 1680 दुपारी 12च्या दरम्यान महाराजांचे निधन झाले. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं. रायगड थरारला. स्वराज्याचं सिंहासन तुकडं वाचू लागलं. स्वराज्य संघर्षाकडे जाऊ लागलं, कारण युतीने गनिमी कावा केला. तू आता शंभूराजांना महाराज म्हण? नाही म्हणणार. अनाजी पंत शंभूराजे न्याय करा. महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष घालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी. शंभूराजे वय, हुद्दा, स्वराज्याप्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय करा. गुन्हा साधा नाही. पंतांची तलवार आणि बुद्धी नेहमीच स्वराज्य निर्मितीसाठी झिजली आहे. वैयक्तिक राग लोभांपायी स्वराज्य दावणीला का बांधायचं? यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं. नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला. चालेल पंत जी महाराज. पंत, फक्त ही शेवटची चूक असू द्या, कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. तरी सुद्धा अनाजी पंतांनी नको ती चूक केलीच. औरंगजेबचा मुलगा अकबर याच्या मदतीने त्यांनी स्वराज्य विरुद्ध कटकारस्थान उभारलं आणि म्हणूनच गुन्हा एकदाच माफ करणाऱ्या शंभूराजांनी अखेर त्यांना हत्तीच्या पायी दिलं. अनेक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली आणि आता वेळ आली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयातल्या, रयतेच्या मनातल्या, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, संभाजी राजांच्या राज्याभिषेकाची.
डोळ्यातून ऐशी याची मती वाऱ्याची थांबे गती वैऱ्याला मात देती रणातून सिंहासनी बैसल शंभूराज शिवरायांच्या प्रिय रायगडी ओळख्या मातीच डोळ पुसलं नायक हा रयतेच्या मनी हे रयतेच्या मनी हा संतोष दाटला शंभूराज आला हजारो कंठातून जय घोष घुमला शंभूराज शंभूराज शिवराय स्वप्नाचे नवे तेज गगनात भगवानाचे ध्वज स्वराज्य शिरी हा नवासाचा शत्रूचे मान उडावे रणझुंज झुंज झुंजत अनधारा तीर्थी पडावे मावळच्या दिलदारांचे हे ब्रीद असे जन्माचे रक्ताचे आहे मोल जिंकलेल्या निज वचनाचे असताने आहे बिजली हर एक इथे तलवार वीरांनी सजला आहे मुकशंभूचा दरबार घोराचे तुम्ही वापुरती तुम्ही असता कसली भीती शंभूराज अंतिम शब्द ही मराठ्यांची नीती तुमच्या आज्ञेने आता गनिमास नीट भिडावे हे निशाण जर पटक्याचे अन दिल्लीवरती चढावे सूर्याच्या तंता भाडी ही गरुडाची रे झेप झाला बघा संपूर्ण नुपशंभूचा विजय शिवरायाच्या प्रिय रायगडी ओळख्या मातीच डोळ पुसलं नायक हा रयतेच्या मनी सिंहासनी रुद्र परिसर शंभूराज शिवरायाच्या प्रिय रायगडी ओळख्या मातीच डोळ पुसलं नायक हा रयतेच्या मनी सिंहासनी रुद्र परिसर शंभूराज शिवरायाच्या प्रिय रायगडी सन 1689 किल्ले पन्हाळगड छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसूबाई व इतर सवंगडी रायगडला जायला निघाली. पण ऐनवेळी महाराजांनी माळोजी बाबांकडे योजनेसाठी जायचे ठरविले. राणीसाहेब, जी महाराज. एकूणच उशीर होईल असं वाटतं. तुम्ही पुढे निघा. खंडोबलांना सोबत न्या आणि रस्ता कापा. ठीक आहे महाराज. आमच्या मनात आहे जाताना दादासाहेबांना भेटून ही अंगठी देऊन जावं. चालेल, आम्ही तुम्हाला रस्त्यातच गाठू आणि मग सोबतच रायगडी जाऊ. आपण निघा. जी. राजे, का कुणास ठाऊक आमचा पायच निघत नाहीये. तुम्हाला सोडून जावंसच वाटत नाहीये. येसू तुम्हाला जा म्हणणं आमच्याही जीवावर आलं. मग आम्ही थांबतो महाराज. राणी साहेब, निघा. वाऱ्याच्या वेगानं गाठू तुम्हाला. जशी आपली इच्छा. खंडोजी, तुम्ही राणी साहेबांबरोबर पुढे जा.
आबासाहेब आम्ही जाऊ हो जा. पण तुम्ही आम्हा सफेद घोडा देणार ना? त्या घोड्यावर आम्ही बसून औरंगजेबास मारणार. ठीक आहे देव. बाळराजे नमस्कार करा. औक्षवंत व्हा. येतो आम्ही. या. महाराज व राणीसाहेबांची ही अखेरची भेट ठरली. महाराज कवी कलश व इतर सोबती संगमेश्वरला निघाले. तिथे माळोजी बाबा अर्जोजी यांसोबत औरंगजेब विरोधात पुढील मोहिमेसाठी योजना केली. राजन, निवाडा संपता संपता सूर्य बुडाला. होय कविराज, पण निवाडे महत्वाचे होते. प्रजा हिरमुसलेली आम्ही बघू शकत नाही. महाराज अहो हे काय करताय? दौड घेताय? होय माळोजी बाबा, निघतो आहोत आम्ही. निघा, पण जरा आराम करून निघा महाराज. अर्जोजी, आता आराम औरंगजेबाला संपवल्यानंतरच. काय माळोजी बाबा? होय महाराज. आठवड्याभरात औरंगजेबावर आक्रमण करायचं, तर तयारीसाठी आता उसंत नाही, म्हणून निघतो आहोत. महाराज महाराज, घात झालाय, गनिमी येतोय. महाराज घात झाला, गनिमी येतोय. माळोजी बाबा, शेवटचा मुजरा. माळोजी बाबा, राजन राजन कविराज, राजन कविराज, राजन तुम्ही आमची काळजी करू नका. स्वराज्याला तुमची गरज आहे. तुम्ही निघा. नाही कविराज, या अवस्थेत तुम्हाला सोडून नाही जाणार आम्ही. राजन राजन, जे व्हायला नको होतं तेच झालं. छळ कपटीने मुकरब खानने महाराजांना पकडलं. इकडे महाराणी येसूबाई या रायगडावर पोहोचताच त्यांना अस्वस्थ करणारी खबर मिळाली. औरंगजेब अकलूजला होता. राणीसाहेब, राजाराम महाराज, खंडोजीराव हे तयारीस लागली. कराड ते अकलूज, कराड ते फलटण, शिंगणापूर, ताथवडे गाव हे मार्ग रोखण्यासाठी तातडीने फौज पाठवल्या गेल्या. सरदार हरजी बाबाजी, सरदार यशोजीराव, सरदार विठोजी चव्हाण असे अनेक निष्ठावंत पराक्रमी लोक महाराजांच्या सुटकेसाठी प्रसंगी बलिदान द्यायलाही तयार होते. सह्याद्रीचं सौभाग्य पुन्हा आणण्यासाठी सर्वजण तत्पर होते. औरंगजेब तर दख्खन सोडून पुन्हा दिल्लीकडे जाण्यास मन मारून बसला होता, परंतु त्याला दिल्लीस वापस जाण्याची जरूरत नव्हती. खुदा, सुभान अल्लाह, तो आनंदाने ओरडू लागला. अखेर महाराज व कवी कलश यांना औरंगजेबाच्या दरबारात हजर केले गेले. संभाग गिरफ्तार हो चुका है, वो भी जिंदा. क्या कहा तुमने? हाँ जहापना, मुकर्रब ने खाई कसम निभाई है, खागर में सागर भर दिया है.
संभा को आपके सामने पेश करूं? औरंगजेब! मेरे आका, संभा को पेश करूं आपके सामने? उसे हमारे सामने पेश करो। ये मेरे आका। किल्ल्याच्या तटा शेजारून संभाजीना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. अरे गावच्या पेशी वर्ण संभाजीना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कडेपर्यंत संभाजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेलियो रणरंग. राजन हो तुम साचे, खूब लड़ियो तुम जंग. जो तुवत तेज निहार के, तखत त्यजत औरंग. पहले तुम कदमबोशी करो और जमीन पर नाक रगड़कर कुर्निसात करो. मुकर्रब खान, काय म्हणालास? परत बोल. छत्रपती कोणाही समोर झुकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, तमीज शिकून घे. आम्ही छत्रपती आहोत, रयतेचे राजे आहोत. स्वराज्याच्या छत्रपतींशी बोलताना तमीज राखली जावी. कुर्निसात करो. कुर्निसात नाही. नहीं, कधीच नाही. मैं तुम्हारी खाल खींच लूंगा. हिम्मत आहे तेवढी? दो सवाल, दो जवाब. पहला सवाल, तुमने तुम्हारा यह इतना बड़ा खजाना कहां पर छुपा के रखा? और दूसरा सवाल, हमारे कौन कौन से सरदार तुम्हारी खिदमत में थे? संभा देखते क्या हो? झुको हमारे सामने, कुर्निश करो. अरे हट! कसला कुर्निसात? स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत. तूच आम्हाला मुजरा कर. संभा. संभा नाही, संभाजी. छत्रपती संभाजी. खामोश. बादशाह विसरतोयस तू? तुझ्या भर दरबारात तुझी किल्लत उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत आम्ही. ही हिंद भूमी तुझी नाही, ती तर प्रभू रामचंद्रांच्या एकवचनानं परिपूर्ण झालेली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मोरपिसानं रंगलेली आहे. गंगा माईच्या पाण्यानं पवित्र झाली आहे. यह काफिर पागल हो गया है. तुला तुझी खंडलेली कबर दिसत नाहीये. आमचे मावळे तुला याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत. संभाजी. औरंगजेब. मुकर्रब खान, इस काफिर को हमारे नजरों के सामने से हटा दो. ले जाओ इसे. जी मेरे आका. ले चलो. सोड रे, सोड. तमीज रखी जाए. अरे तुम्हाला का तमीज? एका छत्रपतीची धिंड काढता, त्याला उंटावर बसवता, तख्ताकुला चढवता. ही तमीज एक चेष्टा. चेष्टा ही समझो. ही चेष्टा तुम्हाला माती मोल करेल. तुझ्या 5 लाख फौजेसह तुला माती मोल करेल. तुझा घास घेईल. तखलिया. औरंगजेब वैतागला. महाराज आणि कवी कलशांना तेथून नेलं गेलं. वडुबुद्रुक तोळापूरच्या वनस्तंभाला बांधलं गेलं. स्वराज्य अस्मितेसाठी, आपण शिव छत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी
राष्ट्रधर्मासाठी त्यांनी सहन केलं. 1 नाही 2 नाही 40 दिवस सर्व सहन केलं. कातडं सोलून काढलं, त्यावर मिठाचं पाणी टाकलं. कोणी यायचं, हाताची बोटं छाटायची, कोणी गुडघ्याच्या वाट्या काढायच्या. अरे साधं डोळ्यात बोट जरी गेलं तर तास डोळा धरून बसणार आहे आपण. खाल खींच लो दोनों की. उन्हें हमारी कदम पोशी करनी होगी. जाओ. बस एक बार, एक पल के लिए शंभू राजा को आजाद कर दे. अपना सर शंभू राजा के चरणों में तड़पता हुआ पाएगा तू, तड़पता हुआ. बहुत तेज धार है इस कविराज के जुबान की. काट दो इसकी जुबान. विराज, प्राण गेले तरी बेहत्तर, पण तोंडातून उफ आणि डोळ्यातून अश्रू निघता कामा नये. चिराचे उखाड़ दो इस काफिर के नाखून. तुम्हारे दोस्त की जुबान काटनी पड़ी हमें. बहुत अफसोस हुआ. अफसोस होना भी चाहिए, क्योंकि हम पर किया हर घाव मुगल सल्तनत के तबाही और बर्बादी का कारण बनेगा औरंगजेब. हमें तो लगता है कि अब तुम्हारे साथ साथ तुम्हारा स्वराज भी खत्म हो जाएगा. गलत. हमारे जिस्म की खून की हर एक बूंद से एक नया संभाजी पैदा होगा, जो मुगल सल्तनत के खिलाफ लड़ने के जोश जुनून देगा. तुम्हारे इसी बात के तो हम कायल हैं. हम फिर कहते हैं, हमारे साथ मिल जाओ, इस्लाम कबूल कर लो. क्यों, अपनी बेटी हमसे बिहाना चाहते हो? धर्म मतलब आस्था, और आस्था बदली नहीं जाती औरंगजेब. ये संभाजी 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. मुकर्रब खान, आग तो आज भी जल रही है इन आंखों में. बुझा दो इन्हें. अमावस्या 11 मार्च 1689 महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. चंपा का मरना बहुत जरूरी है. जाओ, उन
काफिरों के जिस्म के इतने टुकड़े करो कि दूसरा संभा पैदा ना हो। जाओ खत्म कर दो उन दोनों काफिरों को। अखेर तो औरंगजेब मनत राहिला। सचमुच छावा है शेर का। हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने। हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के दो लफ्ज। हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने। सचमुच छावा शेर का। सर जी मागे एवढा ग्रुप आहे इथं, ग्रुप लंबा झाला ना, ग्रुप जास्त कोणीकडे थोडी इकडे जाऊ द्या, अर्धा